जय गणेश। सालाबाद प्रमाणे 2018चा येणारा गणेशोत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ज्या पद्धतीने ज्या पारंपरिकतेने साजरा करत असतं त्या परंपरेला साजेसं यंदाच्या वर्षी देखील राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकार करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत। मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री अशोकभाऊ गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम गेले 2 महिने या सजावट विभागामध्ये होत आहे। दरवर्षी अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी सजावट या ट्रस्टच्या मार्फत केली जाते। अनेक गणेश भक्तांचं देश विदेशातील हे एक आकर्षणाचं मानबिंदू ठरलेला आहे। त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीची देखील ही सजावट राजराजेश्वर मंदिराची त्याच ताकदीने त्याच भक्तिभावाने त्याच उत्साहाने इथे साकार केली जाणार आहे। ह्या संबंध सजावटीमध्ये 40 कारागीर गेले 2 महिने इथे काम करत आहेत। त्यांच्या माध्यमातून तयार होणारी ही कलाकृती अत्यंत विलोभनीय देखणी अशी या संबंध येणाऱ्या गणेशोत्सवात गणेश भक्तांचं एक आकर्षण ठरणार आहे। याची वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर ह्या संबंध मंदिराची उंची यंदाच्या वर्षी 81 फूट उंच 100 फूट रुंद असा हा संबंध देखावा इथं साकार केला जाणार आहे। ह्या मंदिरातील जे गणेशाची मूर्ती स्थापना ज्याच्यामध्ये होणार आहे तो गाभारा म्हणा किंवा ते मकर अतिशय देखणं आणि सुंदर असं नक्षी कामानी युक्त असं ते साकारलं जाणार आहे। आपल्याला ह्या संबंध चालू असलेल्या कामाच्या माध्यमातून आपल्या निदर्शन ह्या गोष्टी येतच असतील आणि हा येणारा गणेशोत्सव हे जे मंदिर तयार करतो आहोत आम्ही हे तामिळनाडू येथील तंजावर इथं हे प्रत्यक्ष असं मंदिर आहे। चोल राजाच्या राजवंशामध्ये तयार झालेलं हे मंदिर यंदाच्या वर्षी आम्ही या गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये साकार करत आहोत। विविध प्रकारचे कळस त्याच्यावरचं नक्षीकाम त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्ती असं ह्या मंदिरामध्ये असणार आहे। मंदिराची जी पार्श्वभूमी म्हणजे गाभाऱ्यामधला जो काही पाठीमागचा भाग आहे तिथे थोडासा आम्ही वेगळा विषय इथं यंदाच्या वर्षी साकार करत आहोत। मुद्गल पुराणामध्ये आलेले जे काही उल्लेख आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातले अष्टविनायक या अष्टविनायकांचं महत्त्व त्यातले 4 गणपती आम्ही इथं घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये रांजणगावचा गणपती आहे, सिद्धटेकचा गणपती आहे, थेऊरचा गणपती आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील एक गणेशाची प्रतिमा इथं दाखवत आहे। हे दाखवण्यामागचा उद्देश असा आहे की ह्या गणपतींची स्थापना वेगवेगळ्या देवतांनी आराधना करून केलेली आहे। जसं की रांजणगावच्या गणपतीचं शंकर पार्वतींनी तिथं साधना केली, त्या गणपतीची स्थापना केलेली आहे। ज्यावेळेला त्रिपुरासुराचा वध करायचा होता त्यावेळेला ह्या शंकर पार्वतींनी त्याची आराधना करून ह्या गणेशाची स्थापना केलेली आहे। ह्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत ह्या जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात हा याच्या मागचा एक आमचा उदात्त हेतू आहे। त्याच्यानंतर सिद्धटेकचा गणपती ज्याची विष्णू आणि लक्ष्मीनीच स्थापना केलेली आहे, आराधना केलेली आहे। त्याच्यानंतर थेऊरचा जो गणपती आहे त्याची ब्रह्मदेव सरस्वती यांनी त्याची स्थापना केलेली आहे। तसाच तो कळंबाचा जो गणपती आहे त्यांनी तिथे इंद्र आणि इंद्राणी या देवतांनी त्याची तिथे स्थापना आराधना केलेली आहे। तर ह्या गोष्टी ह्या धार्मिकता ह्या जनसामान्यांपर्यंत पोचाव्यात हा याच्या मागचा आमचा हेतू आहे। आणि निश्चितच मला वाटतं यंदाच्या वर्षीची ही सजावट ही अत्यंत देखणी नयनरम्य अशी साकार होणार आहे। ह्या संबंध सजावटीवर असंख्य रोषणाईचे दिवे तिथं साकारले जाणार आहेत। आमचे वायकर बंधू ह्या रोषणाईचं संबंध काम करत आहेत। अत्यंत देखणं असं हे रूप येणाऱ्या ह्या गणेशोत्सवात गणेश भक्तांना पाहायला मिळेल असं मला नक्की वाटतं आणि हा उत्सव अतिशय उत्तम प्रकारे देखणं असा पार पाडावा ही गणेशाचरणी प्रार्थना करतो। गणेश जय गणेश जय गणेश।